तुम्हालाही PF ऍडव्हान्स क्रेडिटेड टू युअर अकाउंट असा मेसेज पाहायचा आहे का? मग हा व्हिडिओ स्किप करू नका. पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन PF पोर्टलमधून PF ॲडव्हान्स कसा विड्रॉल करायचा. तर जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रोसेस. जर तुम्ही ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप केली तर मी खात्रीशीर सांगू शकतो अवघ्या 3 ते 4 दिवसात आपल्या खात्यामध्ये PFचे पैसे जमा केले जाऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करावे लागेल. गुगल क्रोम ओपन करूया. त्यानंतर इथे सर्च बॉक्समध्ये आपण UN मेंबर लॉग इन असे एंटर करूयात. त्यानंतर ही जी फर्स्ट लिंक आहे UN त्यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला एक अलर्ट बॉक्स शो होईल. त्या अलर्ट बॉक्सवरती ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर इथे आपल्याला UN नंबर एंटर करायला विचारलं जाईल. तर आपण इथे आपला UN नंबर टाकूया. जसे की माझा UN नंबर आहे. माझा UN नंबर मी टाकतोय. त्यानंतर इंटर युअर पासवर्ड म्हटलं आहे तर आपण आपला पासवर्ड टाकूया. पासवर्ड एंटर झाल्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल तो आपण एंटर करूयात. OTP एंटर झाल्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करावे. आता आपण PFच्या होम पेजवरती आलो आहोत आणि हे माझं डेस्कटॉप व्ह्यू आहे. इन केस तुमच्या बाबतीत जर असा व्ह्यू नसेल तर तुम्ही या 3 डॉटवर क्लिक करून खाली स्क्रोल करून डेस्कटॉप साईडवरती क्लिक करावे आणि हा डेस्कटॉप व्ह्यू बघावा. त्यानंतर सर्वप्रथम आपण प्रोफाईल इन्फॉर्मेशनवर क्लिक करूयात आणि आपली KYC डिटेल एकदा तपासून घेऊयात. उदाहरणार्थ बँक अकाउंट व्हेरीफाय आहे किंवा नाही आणि तसेच आधार बायोमेट्रिक व्हेरीफाईड आहे किंवा नाही. तर माझ्या केसमध्ये आधार व्हेरीफाईड पण आहे आणि बँक अकाउंट पण उपलब्ध आहे. त्यामुळे आता आपण खाली येऊन फाईल क्लेम या बटनावरती क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला इथे KYC डिटेल विचारण्यात येईल. या KYC डिटेलमध्ये आपण आपला जो रजिस्टर अकाउंट नंबर आहे जो की माझ्या केसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा आहे तर मी तो रजिस्टर अकाउंट नंबर इथे एंटर करेल. बँक अकाउंट डिटेल एंटर केल्यानंतर मी चेक या बटनावर क्लिक करेल. आता मला एक वॉर्निंग सर्टिफिकेट असा एक पॉपअप येईल. त्यामध्ये मी या खाली ग्रीन असलेलं येसवरती क्लिक करणार आणि आता चेक करणार की माझे KYC डिटेल व्हेरीफाईड झाले आहे की नाही. हे बघा मी इथे KYC डिटेलमध्ये माझे आधार नंबर पण व्हेरीफाईड आहे आणि बँक पण व्हेरीफाईड झाले. सो आता आपण आपल्या PF क्लेम विड्रॉल प्रोसेससाठी स्टार्ट करूया. सो त्यासाठी आपण प्रोसेस फॉर ऑनलाईन क्लेम या बटनावरती क्लिक करूयात. आता आपण PF क्लेमच्या मेन पेजवरती आलो आहोत. तर आता इथे आपल्याला एक ऑप्शन दिसत असेल आय वॉन्ट टू अप्लाय फॉर. तर आणि त्यासमोर एक आपल्याला ड्रॉपडाऊन दिसत असेल तर त्या ड्रॉपडाऊनवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसत असेल. एक PF फायनल सेटलमेंटचं आहे आणि एक आहे PF ॲडव्हान्स. सो आपल्याला आता PF ॲडव्हान्स काढायचं आहे फॉर्म नंबर 31. सो आपण त्यावर क्लिक करूयात. देन आपल्याला मेंबर आधार व्हेरीफाईड सर्व्हिसेस हे ऑप्शन दिसत आहे आणि त्यासमोर एक क्लिक हिअर असं आपल्याला लिहिलं दिसतंय. तर त्या क्लिक हिअर ह्या बटनावरती क्लिक करूयात आणि क्लोज करू. आता आपल्याला इथे सिलेक्ट इलिजिबल सर्व्हिस दिसत असेल आणि त्यासमोर एक ड्रॉपडाऊन दिसत असेल. त्या ड्रॉपडाऊनमधून वरती सिलेक्ट करूयात. आणि आता माझ्या केसमध्ये मला इथे 3 कंपनी दिसत आहे. आपल्याला ज्या कंपनीतून पैसे विड्रॉल करायचे आहे ती कंपनी आपल्याला निवडावी लागेल. उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये मी 3 कंपनीमध्ये काम केलं आहे तर माझ्या केसमध्ये मला 3 कंपनी दिसत आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर फर्स्ट टाईम पहिल्यांदा कंपनीत काम करत असेल तर तुम्हाला फक्त एकच कंपनी दिसेल. सो आउट ऑफ दिस आपण कुठली पण एक निवडू शकतो. तर मी आता माझ्या सध्याची कंपनी निवडत आहे. त्यानंतर आपल्याला एक पर्पज विचारला जाईल. तो पर्पजचा आता इथे आपल्याला पर्पज विचारत आहे. पर्पजचा अर्थच आपल्याला कुठल्या कारणासाठी PF विड्रॉल करायचं आहे. तर इथे एक ड्रॉपडाऊन दिलेला आहे. त्या ड्रॉपडाऊनवरती क्लिक करूया. आता इथे भरपूर कारणे विचारले आहेत. उदाहरणार्थ इलनेस, मॅरेज, एज्युकेशन, हाऊस रिलेटेड नीड्स. इलनेस म्हणजे आजारपणासाठी तुम्हाला पैसे हवेत का, की तुम्हाला लग्नासाठी पैसे हवेत, की तुमच्या शिक्षणासाठी पैसे हवेत. जनरली मोस्ट ऑफ द लोक इलनेस हाच ऑप्शन निवडतात. तर मी इलनेस हाच ऑप्शन निवडतो.
परंतु तुम्हाला वाटेल ते निवडू शकता तुम्ही. त्यानंतर बघा इथे एक बॉक्स दिसत असेल आणि त्या बॉक्सच्या खाली एक ग्रीन कलरमध्ये एलिजिबल क्लेम अमाऊंट असं लिहिलेलं आहे. माझ्या केसमध्ये ₹3,320 असं दिलं आहे. सो त्याचा अर्थच म्हणजे की मी ₹3,300 पी एफ विड्रॉल करण्यासाठीच इलिजिबल आहे. त्यापेक्षा जास्त मी अमाऊंट काढू शकत नाही. आणि आता नवीन पी एफ पोर्टलनुसार तुम्ही ₹1,000पेक्षा कमी अमाऊंट काढू शकत नाही पी एफ ॲडव्हान्ससाठी. उदाहरणार्थ जर तुमच्या पी एफ अकाउंटला ₹700 ते ₹800 असेल तर तुम्हाला ते विड्रॉल करता येणार नाही. तुम्हाला एक मिनिमम ₹1,000 होईपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल. आणि सो आता मी माझ्या गरजेनुसार इथे अमाऊंट ₹3,300 टाकत आहे. आणि तुम्ही थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस शो होईल, जो की ॲड्रेस व्हेरीफाय करावा. जर व्यवस्थित असेल तर खाली एक तुम्हाला चेकबॅक दिसेल. त्या चेकबॉक्सच्या खाली मैं अपनी पहचान स्थापित करणे असं लिहिलेलं असेल तर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला एक फायनल स्टेप येते. ती फायनल स्टेप म्हणजे गेट आधार OTP. तर आपल्याला गेट आधार OTP केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो आपल्याला इथे टाकावा लागेल. सो मी गेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आता माझ्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP आला आहे, तो मी इथे टाकेल. तो इथे मी टाकल्यानंतर मला माझी क्लेम रिक्वेस्ट ही सक्सेसफुली सबमिट होईल आणि मला एक PDF स्वरूपात एक डॉक्युमेंट प्राप्त होईल. ज्या डॉक्युमेंटमध्ये आपले पूर्ण क्लेम संबंधित अमाऊंट आणि आपण कधी रिक्वेस्ट पाठवली ते सगळं लिहिलं जाईल. परंतु मी आता इथे अमाऊंट टाकू शकत नाही कारण मी हल्लीच आता विड्रॉल केलं आहे. सो त्यामुळे मला परत विड्रॉलचं रिजेक्शन येऊ शकतं. सो अशा प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस आहे. आणि जर तुमची प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही एकदा तुमची क्लेम ट्रॅक पण करू शकता. सो ट्रॅक करण्यासाठी ह्या थ्री लाईनवरती क्लिक करूयात. आणि 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं होम नावाचं एक ऑप्शन असेल, त्यावरती क्लिक करूयात. होमवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ट्रॅक क्लेम हा ऑप्शन दिसेल खाली. सो आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जेवढे रिक्वेस्ट असतील आतापर्यंत त्या पूर्ण रिक्वेस्ट दिसतील. आता उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये मी 6 जुलैला एक क्लेम रेज केली होती, जे की फॉर्म नंबर 31 PF ॲडव्हान्स होती. आणि ती गेम हे अशी तुम्हाला जेव्हा तुमची सबमिट रिक्वेस्ट येईल तेव्हा तुम्हाला ही क्लेम PDF नावाची एक PDF मिळेल. ती PDF आपण डाउनलोड करून बघूयात काय असतं. तर या PDFमध्ये आपण किती तारखेला रिक्वेस्ट रेज केली आणि किती अमाऊंट आपण इलिजिबल होतो आणि त्यापैकी आपण किती अमाऊंटसाठी रिक्वेस्ट पाठवली हे तुम्हाला संपूर्ण या PDFमध्ये दिसल्या जाईल. सो धन्यवाद मित्रांनो. Please like, share, and subscribe to Aswad Stories.